आता हे 23 ऑगस्ट ते 23 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी या 4 दिवसामध्ये आपण जागृतीची कार्यशाळा आयोजित केलेली आहे नगरमध्ये. आणि नगरमधलं जे सती स्कूल ऑफ अवेकनिंग आहे याचं उद्घाटन आपण 9 तारखेला केलं, 9 फेब्रुवारीला. गेल्या रविवारी पुन्हा एक कार्यशाळा झाली आणि त्याच्यातूनच आता पुढच्या या 4 दिवसाच्या, त्याला आपण शिबिर म्हणू, थोडी मोठी कार्यशाळा राहील. फार मोठी पण नाही, थोडं हळूहळूच आपण पुढे जाणार आहोत. तर पण 4 दिवसाची असेल ती कार्यशाळा आपण आयोजित केलेली आहे. जुन्या लोकांना हा विषय चांगलाच परिचित आहे. तर ही कार्यशाळा नवीन लोकांसाठी शक्यतो विचारात घेतलेली आहे. नवीन लोकांना हा विषय कळावा म्हणून आपण त्या दृष्टीनेच विषयाची मांडणी करणार आहोत. अर्थात जुने लोक जे आहेत यांना त्याच्यातून अधिक फायदा होईल, कारण विषय जरी आपण नव्या लोकांसाठी मांडत असलो तरी नवीन लोकांशी बोलताना जुन्या लोकांची प्रॅक्टिस, साधना ही आणखीन सखोल व्हायला मदत होणार आहे, हे नक्की. शब्द तेच असतील परंतु प्रत्येकाचे अनुभव हे वेगवेगळे असणार आहेत आणि जुन्या लोकांचे ते अनुभव आणखी पुढे जातील, खोल जातील, सखोल जातील, स्पष्टता येईल. विषय तोच असणार आहे. जागृती हा विषय जागृतीच्या लेवल आहे, सतीच्या लेवल आहेत. ह्या लेवलबद्दल आता आपण पद्धतशीरपणे बोलायला सुरुवात करणार आहोत. इथून पुढे, इथून मागे आपल्याला ती संधी मिळाली नाही. त्याचं कारण आपल्याला व्यवस्थित जागा आपल्याला उपलब्ध झाली नाही, किंवा जागा उपलब्ध झालेली असली तरी वातावरण अनुकूल नव्हतं. आपण अशी जी खास तयारी करायला पाहिजे तशी तयारी आपण वेगळ्या ठिकाणी आपण करू शकलो नाही. आपण आतापर्यंत म्हणजे आता मी जे काम सुरू केलं त्याला 8-9 वर्षे झाली जवळपास, तशी 23 वर्षे झाली. परंतु लोकांना सांगायला जी सुरुवात केली ती 8-9 वर्षापासून केलेली आहे. तुमच्याशी सगळ्यांशी बोलायला, आणि तुमच्या आधी ज्या लोकांशी मी बोललो म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांच्या आधी मी दिल्लीपासून, आग्र्यापासून सुरुवात केली. आग्र्यापासून मग आग्र्यातून दिल्लीला आपण पोहोचलो. दिल्लीनंतर आपण भरतपूर राजस्थानला 1-2 वर्कशॉप घेतले. त्यानंतर लखनौला घेतलं, झाशीला घेतलं. पण महाराष्ट्रात तेवढं काम आपण करू शकलो नाही. पण लॉकडाऊन नंतर आपण जी काही मराठी हिंदी कार्यशाळा घेतल्या आपण, त्याच्यानंतर आपल्याला आता असं आवश्यक वाटतंय की आपण आता थोडंसं महाराष्ट्रावरच, मराठीवरच लक्ष केंद्रित केलं पाहिजे. म्हणून आपण मराठीमध्ये जास्त कार्यशाळा आता घेतो. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट, या कार्यशाळेमध्ये जागृतीची लेवल 1 पहिला स्तर हा आपला विषय असणार आहे. आणि म्हणजे जागृतीचा विकास, जागृतीची डेव्हलपमेंट, सतीची डेव्हलपमेंट, किंवा त्याला सतीचं प्रस्थान म्हटलेलं आहे. प्रस्थान, पुढे जाणं. सतीचं प्रस्थान जे आहे, सतीचं पुढे जाणं जे आहे, किंवा डेव्हलपमेंट जे आहे, किंवा विस्तार आहे, सतीचं खोलात उतरणं आहे किंवा उंचीवर जाणं आहे. विस्तार जो आहे तो विस्तार क्रमाक्रमाने होतो. म्हणजे जागृती क्रमाक्रमाने विकसित होत जाते. आपल्याला जे जीवनाचं भान येत जातं त्याच्यामुळे, अवेकनिंग,
हे भान जे जागृती जी आपल्यामध्ये येते, वाढते, विकसित होते, विस्तारित होते, त्याच्या काही लेवल्स आहेत, त्याच्या काही पातळ्या आपोआप तयार होतात. त्या पातळ्यांकडे आपण म्हणजे फारसं लक्ष द्यायचं नाही. तो विषय म्हणजे आता जास्त करून माझ्यासाठी आहे तो. म्हणजे मला त्या लेवल 1 वर म्हणजे L1 वर मला लक्ष ठेवून आपल्याला हा विषय गुंफायचा आहे. तर लेवल 1 काय आहे हे मी थोडक्यात सांगतो. आणि त्याच्या आधी मला वाटतं जागृती सती काय आहे हे आपण पुन्हा एकदा थोडस समजावून घेऊया नवीन लोकांसाठी. कारण आता इथे 2 लोक नवीन आहेत, शंकर वाघमारे आणि विठ्ठल सोनवणे. बाकीचे लोक जुने आहेत. तर त्यांच्यासाठी मी थोडासा हा विषय हे करतो, स्पष्ट करतो. सती, जागृती, जीवनाची जागृती, आपल्या जगण्याची जागृती, म्हणजे आपल्या कायाची जागृती म्हणजे वर्तनाची जागृती, आपल्या जाणीवा म्हणजे फिलिंगची जागृती, वेदना त्याला पालीमध्ये म्हटलेलं आहे. आपल्या चित्ताची म्हणजे भावनांची जागृती, इमोशन्स, आणि विचार प्रक्रियेची म्हणजे मनोधर्मांची जागृती. तर हे जागृती जी प्रस्थानकडे ते पुढे जाते, विस्तारित पावते, ती ह्या क्रमानं जाते. म्हणजे आपल्याला आपल्या वर्तनाची जागृती आधी पाहिजे, म्हणजे कायिक वर्तनाची, आणि त्याच्यामध्ये वाणी आली तर काय प्रश्न नाही. तर वाणी हे कायिक वर्तन किंवा वाणीचं वर्तन किंवा वाणीची जागृती, शरीराची जागृती याचा परिणाम जो होईल ना तो शिलांच्या आचरणामध्ये होतो. हे पण आता लक्षात घेऊ. कारण शिलाचरण करायला जे आपण आता वर्षानुवर्ष आपण पंचशिलांचं पठण करतोय, किंवा काही लोक अष्टशिलांचं पठण करतात, किंवा दशशिलांचं पठण करतात, किंवा भिक्षू भिक्षुणींची जी पठण करण्याची किंवा वाचन करण्याची, लक्षात घेण्याची, शिल लक्षात घेण्याची जी काही त्यांची एक संख्या आहे ती 400-450 पर्यंत जाते असं म्हणतात. आता ती सगळी शिल माहिती नाही, परंतु शिलाचरण, चांगलं वर्तन, हिताचं वर्तन हे जागृतीमुळे शक्य आहे. शिलाचरणापासून हा आता येतो का आवाज? आवाज येतो का? हॅलो, क्लिअर येतो आवाज? आता बरोबर येतो? आता येतो बरोबर? आता येतो बरोबर? अच्छा, ओके. कदाचित काय असेल, हा जो कॉलरचा माईक आहे ना, हा कॉलरचा माईक याला थोडासा डिस्टर्ब करतो असं दिसतंय. याला मी थोडासा वेगळा ठेवतो. तर आवाज येतो? आवाज येतो? आवाज येतो का? हा, ओके 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 ओके. हा, तर आपण असं म्हणत होतो
की जे आपण त्रिशरण पंचशील म्हणतो, ते पंचशिलांपासून आपल्या आचरणाची सुरुवात होऊ शकत नाही. शिलाचरण आवश्यक आहे, परंतु शिलाचरणापासून सुरुवात होऊ शकत नाही. आधी भान पाहिजे, आधी जागृती पाहिजे. म्हणजे समजा मला माझ्या बोलण्याचं भान नाही, मला माझ्या बोलण्याचं भान नाही, मला माझ्या वागण्याचं भान नाही, मी पानातिपात करतो की अदिन्नदाना करतो की कामेसुमिच्छाचारा करतो की मुसावादा करतो की मद्यपान करतो, याचं जर मला भानच नाही, कळतच नाही, जाणीवच नाही, तर मी शिलाचरण करू शकत नाही. मला आधी हे समजलं पाहिजे का माझ्याकडून काय चुका होतात, माझ्याकडून कोणत्या शिलाचा भंग होतो, हे मला जर आधी समजलं तर मी शिलाचरण करू शकतो. याचा अर्थ असा, शिलाचरणापासून सुरुवात होऊ शकत नाही. आधी आपल्याला आपल्या जगण्याचं भान पाहिजे, आपल्याला आपल्या वर्तनाचं भान पाहिजे आणि विशेषतः कायिक वर्तनाचं भान पाहिजे, शारीरिक वर्तनाचं आणि वाचिक वर्तनाचं. आणि ते भान आपल्याला ते वर्तन जे आहे ते वर्तन आपल्याला आपल्या आपल्या भावनांमधून, चित्तामधून ते वर्तन होतं. म्हणजे मनात राग असेल तर रागीट बोलणं असेल, मनात राग असेल तर शरीराचं वर्तन रागीट असेल, म्हणजे आपण शिवीगाळ करू शकतो किंवा मारहाण करू शकतो, अगदी मर्डर पर्यंत पण जाऊ शकतो जर आपल्या मनामध्ये राग असेल, द्वेष असेल, तेवढ्या पातळीवर जातात. तर वर्तनाची सुरुवात ती मनातून होते, चित्तातून होते आणि त्यानुसार विचार प्रक्रिया पण गती घेते. याचा अर्थ असा आहे की आपल्याला जर आपलं काही कायिक वर्तन सुधारायचं असेल, शरीराचं वर्तन सुधारायचं असेल, म्हणजेच आपल्याला शिलाचरण करायचं असेल, आपल्याला वाचेचं वर्तन सुधारायचं असेल, तर आधी मनाचं वर्तन सुधारावं लागतं. म्हणजे मन आधी सुधारावं लागतं, शुद्ध व्हावं लागतं. आणि ते मनही असं शुद्ध होत नाही. त्या मनाचं जर भान असेल, त्या मनाची जर जागृती असेल, त्या मनाची सती असेल, त्याला धम्मानुसती म्हटलेलं आहे, मनोधम्मानुसती एक प्रकारे. तर त्या मनाचं भान असेल, त्याची सती असेल, तर आपलं वर्तन सुधारतं. आपल्या भावना बदलतात तर आपलं वर्तन सुधारतं. आपल्या जाणीवा बदलल्या तर आपलं वर्तन सुधारतं. तर जागृतीचं जे महत्व आहे, सतीचं जे महत्व आहे, ते लक्षात घेण्यासाठी आपल्याला थोडासा आधी वेळ देणं गरजेचं आहे. हे सगळं का करायचं? बऱ्याच लोकांना एक प्रश्न असतो का हे सती जागृती का का सांगतो आपण? काय सती सती सती? प्रत्यक्ष म्हणजे सती हा शब्द अनेक लोकांना माहिती आहे. आनापान सती, सतीपट्टण हा एक आता प्रचलित शब्द झाला आहे. अनेक लोक ध्यान म्हणून सती साधना करतात, म्हणजे सतीचा वापर करतात. ध्यान म्हणजे आनापान सती, आनापानचं ध्यान. तर आपण म्हणतो ध्यान आणि सती या थोड्याशा वेगळ्या मनोवस्था आहेत, वेगळ्या गोष्टी आहेत. तर तो आजचा आपला चर्चेचा विषय नसणार आहे, कारण आपण त्याच्यावर आपण नंतर चर्चा करूया, आपल्या शिबिरात करूया किंवा नंतर त्याच्यावर आपण स्वतंत्र सत्र घेऊया. तसं याच्यावर आपण पूर्वी विचार केलेला आहे, बोललेलो आहोत की ध्यान आणि सती या दोन वेगळ्या मानसिकता आहेत. ही गोष्ट बुद्धांना बुद्धगयेमध्ये लक्षात आली, याच्यावर आपण पूर्वी फोकस टाकलेला आहे. तर सती जागृती हा महत्वाचा मुद्दा आहे. जर आपल्याला आपलं वर्तन बदलायचं असेल, पण वर्तन तरी का बदलायचं, मन तरी का बदलायचं, चित्त तरी का बदलायचं, आपल्या जाणीवा वेदना का बदलल्या पाहिजे? तर जर आपल्या जाणीवा, चित्त, मन, विचार हे जर प्रदूषित असतील, दूषित असतील, विकृत असतील, तर त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. आणि तो परिणाम आपलं जीवन विचलित होतं, डिस्टर्ब होतं, आपलं मन विचलित होतं,
चित्त विचलित होतं, आपल्यामध्ये टेन्शन निर्माण होतं, आपल्यामध्ये चिंता निर्माण होतात, भय निर्माण होतं, आपण विस्कळीत होतो, आपली झोपमोड होते. हे सगळं कशामुळे होतं? मन विकृत झाल्यामुळे. मनामध्ये मनामध्ये विकृती निर्माण झाल्या आणि त्या विकृती ज्या आहेत या विशेषतः लोभाच्या आणि द्वेषाच्या असतात किंवा आणखीन त्याचा जरा सखोल विचार केला तर कामवासनेच्या असतील किंवा द्वेषाच्या असतील किंवा आळसाच्या असतील किंवा डिस्टर्बन्स म्हणजे काय म्हणतात त्याला चित्त विक्षेप त्या विचारणाच्या असतील किंवा एक अनिश्चितता मनाची चित्ताची अनिश्चितता म्हणजे ज्याला विचिकिच्छा म्हटलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला निर्णय घेता येत नाही. आपल्याला जगताना निर्णय घेता येत नाही. आपण नेहमी याचं उदाहरण देतो आपल्या वर्गामध्ये की आपण नेहमी जणू काय एखाद्या चौकात उभे असल्यासारखे असतो. हा विचार करू की तो विचार करू की तो विचार करू की हा विचार करू, ह्या रस्त्याने जाऊ की त्या रस्त्याने जाऊ, हे करू की ते करू की ते करू की ते, असं आपलं एक त्याचं स्वरूप असतं आपलं विचार करण्याचं, जगण्याचं. आणि आपल्याला कोणताच निर्णय घेता येत नाही आणि मग आपण कोणतीच गोष्ट नीट करत नाही. अजून एक आपण थोडस एक विनोदाचा भाग म्हणून असं म्हणून मी एकाला जेव्हा हा विषय एका वर्कशॉप मध्ये मी मांडला त्यावेळेला एक जण मला म्हणाला, अहो तुम्ही तर चौकाचा विषय काढताय, म्हणजे चौक म्हणताय तुम्ही, आम्ही तर इतक्या रस्त्यांच्या मध्ये उभे आहोत की आम्हाला काही सुधारत नाही कोणत्या रस्त्याला जायचं, असं एक जण म्हणाला. तर एक अजून एक विषय तुमच्या आपल्या बायकाळ्याला का कुठे ते 7 रस्ता आहे ना, ते 7 रस्ता तर मला मी ते पाहिलं नाही अजून, पण 7 रस्ता म्हणजे एकाच ठिकाणाहून ते 7 रस्ते जात असतात असं माझ्या डोक्यात आलं. तर त्या 7 रस्त्यावर काही लोक असे 7 रस्त्याच्या मध्ये उभे असल्यासारखे असतात. याचं कारण काय की डाऊट म्हणजे मनामध्ये नेहमी डाऊट असतात. मनामध्ये एक प्रकारचा मनामध्ये अनिश्चितता असते एक प्रकारची. आणि त्याचं कारण असं आहे की आपल्याला आपल्या चित्ताचं, आपल्या मनाचं, आपल्या जाणीवांचं, विचारांचं, आपल्याला कशाच आपल्या जगण्याचं आपल्याला भान नसतं आणि त्याच्यामुळे आपण निर्णय घेऊ शकत नाही. मग ते ऐन वेळेला कसं जी जशी परिस्थिती असते तसं आपण वागतो. जसं आपल्याला विचार करता येतो तसा आपण करतो. जसं कोणी काही सांगितलं तसं आपण करण्याचा प्रयत्न करतो. परंतु विचारपूर्वक, जाणीवपूर्वक, जागृतीपूर्वक आपण विचार करीत नाही. जागृतीपूर्वक आपण बोलत नाही. जागृतीपूर्वक आपण कृती करत नाही. तर ही गोष्ट लक्षात घेतल्यानंतर आपल्याला जागृतीचे महत्व लक्षात येईल अशी अपेक्षा आहे. तर सती जागृती हा विषय आपण का पुन्हा 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 लक्षात घेतोय आणि बुद्धाच्या शिकवणीचा नव्हे, हा बुद्ध धर्माचा सेंट्रल पॉइंट आहे, मध्यवर्ती मुद्दा आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि याचा थेट संबंध आपल्या जीवनाशी येतो. कारण आपल्याला जीवनामध्ये जे दुःखांचे, यातनांचे, डिस्टर्बन्सचे, झोपमोडीचे किंवा भयाचे जे काही अनुभव येतात, एकटेपणाचे जे काही अनुभव येतात, त्याच्या पाठीमाग मुख्य मुद्दा हा असतो की आपल्याला हे सगळं कुठून निर्माण होतं हे कळत नाही, हे जाणवत नाही. कारण आपल्याला आपलं भान नसतं, स्वतःचं भान नसतं, चित्ताचं भान नसतं, मनाचं भान नसतं, वागण्याचं भान नसतं. म्हणून इसलिए जागृति आवश्यक है. अभी आगरा से प्रेम भारती जी ज्वाइन हुए हैं, तो थोड़ा उनके लिए मैं हिंदी में बात करूंगा. वो वैसे सती साधना के, जागृति के पुराने साधक है और इस साधना का उनको बहुत लाभ मिला है. तो हाँ बाकी हाँ बाकी लोगों को कोई अच्छा ओके ओके.
थोड़ा माइक का प्रॉब्लम हमेशा रहता है अपने यहाँ, पता नहीं क्यों, अपनी सिस्टम इस तरह की है। तो जागृति की क्या आवश्यकता है, ये आवाज आ रही है? ओके। तो ओके, तो जागृति की क्या आवश्यकता है इसके, हाँ, ओके। जा, जागृति की क्या आवश्यकता है, इसके बारे में अभी आपके मन में कोई संदेह नहीं होना चाहिए, शंका नहीं होनी चाहिए। इसलिए इतना इस मुद्दे को हमने इतना विस्तारित किया। जागृति सती क्यों आवश्यक है? जागृति है, सती है, तभी हम अपना वर्तन सुधार सकते हैं, शीलाचरण सुधार सकते हैं, अगर अपना चित्त सुधार सकते हैं, अपनी विचार प्रक्रिया सुधार सकते हैं। अगर अपना जीवन सुधारना है तो अपने विचार, अपना चित्त, अपनी फीलिंग यानी वेदनाएं, और अपना वर्तन, कायिक वर्तन, अपनी वाणी, इन सब में सुधार होना चाहिए। अगर इन सब में सुधार लाना है तो हमें अपने इन अंगों का, मतलब काया वेदना चित्त मनोधम्म, इन अंगों का ध्यान होना चाहिए, जागृति होनी चाहिए, सती होनी चाहिए। इसलिए सती साधना है, और इसलिए हम ये जागृति की कार्यशाला लेते हैं। तो ये प्रास्ताविक इंट्रोडक्शन देने के बाद मैं थोड़ा शिविर के मुद्दे पर आऊंगा, क्योंकि वहां से हमने शुरुआत की थी बात करने के लिए। 23 से 26 फरवरी को यहाँ अहमदनगर में जागृति की कार्यशाला का आयोजन हुआ है, और उसमें ज़्यादा से ज़्यादा 10 से 15 लोग, या थोड़ा एक दो ज़्यादा भी आ सकते हैं, इससे ज़्यादा लोग वहाँ बैठ नहीं सकते। और हॉल्ट के लिए, मतलब रुकने के लिए, वहाँ मुक्काम करने के लिए, रहने के लिए 5 से 7 लोग मेरे ख्याल से ठीक रहेंगे। ज़्यादा लोग रहेंगे तो उतनी जगह है नहीं। 17x11 का हॉल है, और वहाँ आप लोग अगर ज़्यादा लोग रुकते हैं तो वो ठीक नहीं होगा। लेकिन आते जाते रहेंगे, वो वैसे अहमदनगर में जो लोग रहते हैं वो आते जाते रहेंगे। सुबह 2 घंटे और शाम को 2 घंटे हम प्रैक्टिस लेंगे, और जो लोग रुकेंगे यहाँ पर उनके लिए हम थोड़ा एक्स्ट्रा अभ्यास ले सकते हैं, एक्स्ट्रा प्रैक्टिस ले सकते हैं, या हमारा कम्युनिकेशन चल सकता है, जिसे हम काउंसलिंग कहते हैं, वो चल सकता है। ताकि आप लोग भी आपस में बात कर सकते हैं। तो इस 4 दिन के समय का हम उचित उपयोग करेंगे। तो आप लोगों का वहाँ पर स्वागत है। लेकिन जिनको आना है उन्होंने पहले फ़ोन पर हमें बताना है। फ़ोन नंबर आप लोगों के पास है। अभी अभी उदय सागरे जी ज्वाइन हुए हैं, तो उनके पास मेरा फ़ोन नंबर है, वो बात कर सकते हैं मुझसे। तो जिनको आना है वो पहले मुझे खबर करेंगे, और वो आ सकते हैं। लेकिन 15-20 से ज़्यादा लोग यहाँ पर टोटल लोग बैठने के लिए नहीं रह सकते। और इस 3 दिन के दौरान, 4 दिन के दौरान हम इस जागृति का जो प्रैक्टिकल अभ्यास है, मतलब साधना, प्रैक्टिस यानी साधना, तो जागृति की साधना, सती की साधना हम ठीक तरह से समझ लेंगे, और प्रैक्टिस पर ज़्यादा जोर देंगे। जैसे मैंने कहा कि हम लेवल 1 पर फोकस करेंगे अभी, इसके बाद जागृति की कार्यशाला या सती साधना की लेवल 1 पर हम फोकस करेंगे। और लेवल 1 का अर्थ ये है, अर्थ यानी उसका जो, क्या कहेंगे, मतितार्थ, उसका जो मकसद है, लेवल, उसको स्तर को क्यों दिया, लेवल क्यों दी, तो एक समझने के लिए।
तो पहले लेवल पर क्या काम करना है, जैसे अभी अभी हमने पूरे जीवन का एक मुआयना किया, मतलब देखा हमने कि हमारा जीवन जो है वो काया है, वेदनाएं हैं, फीलिंग्स है, अपना चित्त है और अपने विचार प्रक्रिया यानी मनोधम्म है, इसी में पूरा जीवन समाया है। और इस जीवन का भान, इस जीवन की जागृति मतलब इन चार घटकों की जागृति, काया की जागृति, वेदनाओं की यानी फीलिंग्स की जागृति, अपने चित्त की जागृति और विचार प्रक्रिया की जागृति। चित्त यानी इमोशंस है, भावनाएं हैं, विचार प्रक्रिया जिन्हें धम्म कहा है या मनोधम्म कहा है, तो इनकी जागृति मतलब जीवन की जागृति। और इस जीवन इसकी जागृति जो है वो धीरे धीरे डेवलप होती है, एकदम नहीं होती। क्योंकि जैसे हम कई बार कहते हैं ये हड्डियां और मांस में उतरने जैसी बात है। पूरे जीवन में उतरना मतलब हड्डियां और मांस में उतरने जैसी बात। जीवन क्या है, काया है और ये चित्त है, मन है। तो ये हड्डियां और मांस में बसा है सब। इस काया रूपी गुफा में चित्त है, मन है, ऐसा धम्मपद एक गाथा कहती है। इसका मतलब ये है चित्त तक जाना है, विचारों तक जाना है, ब्रेन तक जाना है, मनोधम्म तक जाना है, तो पहले काया में उतरना पड़ता है, मतलब कायानुसति में आना पड़ता है, काया की जागृति। पहले काया में उतरना पड़ता है। अगर आप बाहर रहेंगे तो काया में नहीं उतर सकते, बाहर का ध्यान करेंगे काया में नहीं उतर सकते। बुद्ध का जो अनुसंधान है वो काया में उतरने के लिए है, क्योंकि काया में सब कुछ है। धम्मं काये न पश्यति, ऐसी जो धम्मपद की गाथा है कि धम्म किसे समझ में आते हैं, जो काया में उतरता है और काया से धम्म देखता है, काया से धम्म महसूस करता है, उसे धम्म महसूस होते हैं, मतलब धम्म का पता चलता है। और धम्म यानी पूरा जीवन है। धम्म मीन्स एवरीथिंग इन आवर लाइफ। अपने जीवन में जो कुछ भी घटता है, विचारों के स्तर पर, अपने चित्त यानी इमोशन के स्तर पर, अपनी वेदनाओं के स्तर पर और काया के स्तर पर, इनका अगर भान होना है, इनकी अगर जागृति होनी है, तो पहले काया में उतरने का क्या कहेंगे उसको, तंत्र कह सकते हैं। तो तंत्र समझ में आना चाहिए, वो टेक्निक समझ में आना चाहिए। टेक्निक यानी लॉजिकल टेक्निक नहीं है, वो एक क्या उसे अभी ज्यादा साधना में कोई टेक्निक नहीं रहता। इस साधना, जागृति की साधना में कोई टेक्निक नहीं, कोई तंत्र नहीं, क्योंकि जागृति को आप जैसे 1 2 3 4 5 6, आप जैसे आंकड़े हैं 10 तक, आंकड़े 1 के बाद 2, 2 के बाद 3 4 और 5, इस तरह के जिस तरह से आंकड़े बढ़ते रहते हैं, वैसे जागृति नहीं बढ़ती है। वैसे जागृति, हाँ, एक काया का पूरा हो गया, फिर चित्त का पूरा हो गया, फिर विचार का पूरा, ऐसा नहीं है। वो सब इकट्ठा है, नाम रूप जो है इकट्ठा है। लेकिन पहले जो काम करना पड़ता है वो एक काया में आना जरूरी है, काया के अंदर। तो कैसे उतरना है, ये बात लेवल 1 में आती है। लेवल 1 में आती है कि काया के साथ कैसे कनेक्ट होना है, जुड़ जाना है। जिंदा काया जिंदा है, जीवन है, मतलब काया जिंदा है। तो इसके साथ कैसे हम एकरूप हो जाते हैं, काया के साथ कैसे जुड़ जाते हैं, कनेक्ट हो जाते हैं, ये पहला काम है। और अपना अनुभव ये कहता है कि इसके साथ, काया के साथ जुड़ने के लिए आपके पास शुरू में सांस के अलावा कोई भी उपाय नहीं है, दूसरा कोई भी चारा नहीं।
सांस जो ये शरीर लेता है अंदर से अंदर, क्योंकि शरीर जिंदा रहने के लिए सांस लेता है, छोड़ता है, और सांस बाहर से अंदर नहीं आती, अंदर से अंदर ली जाती है। अभी इस मोमेंट में, इस क्षण में, वर्तमान में आप महसूस कर सकते हैं कि हमारी जो पेट की हलचल है, छाती की हलचल है, पीठ की हलचल है, ये जो धड़ है का कंधे से कमर तक का ये जो हिस्सा है, ये धोकनी की तरह, जिसे हम मराठी में भाता कहते हैं, भाता, धोकनी की तरह वो आन करता है, अपान करता है। इस काया का, इस धड़ का जो आकुंचन प्रसरण चलता है, और उसके कारण जो छाती में जो एक खालीपन निर्माण होता है, पोकड़ी जिसे कहते हैं मराठी में, वो जो खालीपन निर्माण होता है, वो खालीपन भरने के लिए हवा अंदर आती है। ये एक जीवन का एक निरंतर चलने वाला काम है, और रक्त शुद्धिकरण के लिए है। इस सांस को अंदर ली जाने वाली सांस को, काया द्वारा अंदर ली जाने वाली सांस को, और काया द्वारा बाहर छोड़ने वाली सांस को, इसके अंतर्गत जो जो हलचलें चलती है, उसे आनापान कहा, उसे आन और अपान कहा। यह ठीक से समझ लेना जरूरी है। और इस आन और अपान की सती यानी आनापान सती, मेरे ख्याल से मेरे अनुभव के अनुसार अगर ये बात समझ में नहीं आती, तो फिर आनापान सती को आप कायानुसती से नहीं जोड़ सकते, काया से नहीं जोड़ सकते। और अगर काया में नहीं उतर सकते, तो आप मन तक नहीं पहुंच सकते। और अगर मन तक नहीं पहुंच सकते, मन का भान जागृति नहीं आती, चित्त का भान जागृति नहीं आती, इस फीलिंग यानी वेदनाओं का अगर भान नहीं आता है, ज्याला आपण जाणीवा म्हणतो मराठीमध्ये, इस फीलिंग का अगर भान नहीं आता है काया में उतर कर, तो चित्त शुद्धि, मन शुद्धि असंभव है, इम्पॉसिबल है। और चित्त शुद्धि मुख्य मतलब है चित्त शुद्धि और चित्त विमुक्ति। पहले चित्त का ज्ञान, अस्तित्व का ज्ञान, चित्त का ज्ञान मतलब पूरे अस्तित्व का ज्ञान, विचारों का ज्ञान, विद्या कहा है। तो इस विद्या का जब तक लाभ नहीं होता, तब तक आप विमुक्ति यानी दुख मुक्ति प्राप्त नहीं कर सकते। और ये सीधा काम है, लॉजिकल तर्क का काम नहीं है, और ध्यान का भी काम नहीं है, ये जागृति का काम है। ये बात सिद्धार्थ गौतम को बुद्ध गया में समझ में आई, तब वो बुद्ध बने। 40 दिन में वो सब काम हो गया। 40 दिनों का वो उनका काल था वो। तो 40 दिन वहां कुल मिलकर वो वहां रुके। वो जो प्राप्ति है वो 40 दिन में हो सकती है, या 30 दिन में हो सकती है, 25 में हो सकती है, वो अलग बात है। लेकिन 40 दिन के अंदर का ही वो काम वहां पर उनके समझ में आया, वो प्राप्ति हो गई। और उन्होंने जिनको जिनको बताया, उनके लिए तो तुरंत मिल गया। जैसे हम सवाल प्रश्न निर्माण करते हैं कि किसा गौतमी ने कितनी देर तक वो उस अपने इकलौते बेटे की डेड बॉडी, मृतदेह कितनी देर तक, कितने घंटे वो लेकर बैठी हो बुद्ध के सामने। बुद्ध ने जो कुछ बताया उसको 2 घंटे में, 3 घंटे में, 4 घंटे में ही समझ में आया होगा, और वो डेड बॉडी उसने छोड़ दी। मृत्यु का सत्य समझ में आ गया। इसका मतलब ये है कि प्राप्ति जो है, समझ जो है, उसके लिए ऐसे दिन और महीने और साल और कई साल नहीं लगते, इम्पॉसिबल है। तो ऑन दी स्पॉट होने वाला भी काम है, लेकिन उस
सही मार्ग से, सम्यक मार्ग से अगर प्रैक्टिस चलती है तब ये संभव है। अंगुलीमाल कितनी देर तक तलवार लेके खड़ा रहा? बुद्ध ने ऐसा कहा कि हाँ तलवार लेके खड़े रहो, अभी मैं तुझे 3 घंटे का प्रवचन देता हूँ या 5 दिन का प्रवचन देता हूँ या 10 दिन का प्रवचन देता हूँ। ऐसा नहीं हुआ है। वो ऑन द स्पॉट जीवन का सत्य उसे जागरूक किया, उसे भान आया, जीने का, जिंदगी का भान आया। तलवार अपने आप गिर गई जैसे। कितने दिन का काम है, कितने समय का काम। बाह्य दारूचर्य का उदाहरण हम हमेशा लेते हैं। चल रहे हो तो चलो, बोल रहे हैं तो बोलो, सुन रहे हैं तो सुनो। इस क्षण में जो क्रिया कृति हमारी काया द्वारा, वाणी द्वारा, मन द्वारा हो रही है, उसका भान रखना, सती रखना, जागृति रखना। इस क्षण में अगर ये समझ में आता है तो काम हो गया। इतना ही काम है। तो इसे समझने की हम कोशिश करेंगे, लेकिन इसके लिए पहले लेवल 1 में आना, काया में उतरना जरूरी है। तो आनापान सती से कायानुसती तक पहुंचना, ये काम अगर हो गया, मतलब अपने आप से परमानेंट कनेक्टिविटी आ गई, निरंतर संपर्क अगर हमारा अपने आप से स्थापित होता है तो काम बन गया, ऐसा मुझे लगता है। और ये अंडरस्टैंडिंग की बात है, समझ की बात है। ये समय की बात नहीं, समझ की बात है। और समय चुटकी में भी आ सकती है और 50 साल में भी नहीं आ सकती। तो समय दृष्टि का काम है, समझ का काम है। तो ये समझ लेने की बात है। तो मेरे ख्याल से 15, 16, 20, 15, 16, 17, 18 लोगों का ही बैठने का इंतजाम है, 5-7 लोगों का ही रुकने का इंतजाम है। लेकिन हम ये शिविर, ये कार्यशालाएं इसके बाद बार बार लेने वाले हैं। अभी तो यहाँ बैठने का इंतजाम हो गया, हमारा रुकने का इंतजाम हो गया, लेकिन बाहर भी हम ले सकते हैं। लेकिन वहाँ कैसी व्यवस्था होनी चाहिए, इसका प्रारूप, इसका नमूना आपको यहाँ देखने को मिलेगा। इसलिए पहले यहाँ आना जरूरी है। और कैसा माहौल चाहिए, कैसा कैसा वातावरण चाहिए, ये हम समझ लेंगे। कुछ लोगों को पता है, लेकिन अभी और सीखना जरूरी है। मेरे ख्याल से ये मुद्दा जो है L1 का, लेवल 1 का, इतना आज समझाना उचित था, ऐसा मुझे लगता है। ज्यादा बात करने की अभी कोई आवश्यकता नहीं है। आप लोगों को कुछ कहना है तो आप बोल सकते हैं, आपका माइक ओपन कर सकते हैं।